लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक 29 रोजी सायंकाळी तालुक्यातील सांगवी, बोराडी, सुळे, दहिवत गावात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह 252 अंमलदारांचा सहभागी होता। याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आदिवासी ग्रामीण क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सांगवी, पोलीस दलाचे कर्मचारी यांनी सायंकाळी 6 वाजता सांगवी, जुनी सांगवी, बोराडी, सुळे, दहिवत या गावातील मुख्य बाजारपेठ, मेन रोड, मुख्य रस्त्यावर रात्री 9 वाजेपर्यंत रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चमध्ये सांगवी पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी, 12 अंमलदार, BSFचे 1 अधिकारी, 44 जवान, CISFचे 2 अधिकारी, 48 जवान, SRPF ग्रुप क्रमांक 13 गडचिरोलीचे 3 अधिकारी व 73 जवान शस्त्रे, लाठी, हेल्मेट व वाहनासह सहभागी झाले होते। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।